सर मला चेस चॅम्पियन बनायचं. स्टार्टिंगला सर आम्हालाही असंच वाटलं ऑनलाईन मुलगा करेल का, हम्म. फिजिकल जेवढं इंटरॅक्शन असतं तेवढं हम्म. ऑनलाईन मध्ये होईल का. पण तुम्ही आधी 10 दिवसांचा जो आम्हाला इंटरॅक्शन पिरियड दिला, की तुम्ही आधी बघा आमचे क्लासेस पण त्याच्यामध्ये आम्ही समजून गेलो की ऑनलाईन इज ऑल्सो द बेस्ट चॉईस, की करू शकतो. कारण टीचरवरती डिपेंड असतात सगळ्या गोष्टी, ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या. टीचरचं कसं इंटरॅक्शन आहे स्टुडंट सोबत त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. आणि इथे तुम्ही बोथ लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करता, त्याच्यामुळे आपल्या बऱ्याच मुलांची मदर टंग ही मराठी आहे आणि फ्लुएंट इंग्लिशमध्ये फटाफट फटाफट बोलून गेलं की बऱ्याच मुलांना अंडरस्टँड नाही होत, बऱ्याचशा गोष्टी कन्सेप्ट बरेच क्लिअर नाही होत. इथे तुम्ही बोथ लँग्वेज असल्यामुळे त्यांच्या मेन कन्सेप्ट क्लिअर व्हायला खूप फायदा झाला. शिकवणं आणि पुढं मुलांनी करणं ती गोष्ट वेगळी, पण हा मेन मुलांचा हा पाया आहे. 5वी 4थी 5वी 6वी सगळे सायन्स झालं, मॅथ झालं, इंग्लिश ग्रामर झालं, हे बेसिक आहे आणि हेच पुढे वास्ट होणार आहे. आणि ह्याच कन्सेप्ट क्लिअर झालं तर त्यांना भविष्यामध्ये त्याचा फायदा होणारच आहे. त्याच्यामुळे त्याच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला खूप फायदा झाला. एवढं मॅटर नाही करत ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे. ऑनलाईन पण तुमचं जे इंटरॅक्शन आहे, प्रत्येक आठवड्याच्या सॅटर्डे संडेला वीकेंडला टेस्ट घेणं, मॉक टेस्ट घेणं, त्या कशा सॉल्व्ह करणं, त्याचे रॉंग क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणं, हे खूप मॅटर करतं. त्याच्यामुळे खूप इम्प्रूव्हमेंट झाली. धन्यवाद मॅडम. आपण ही म्हणजे वर्किंग मध्ये आहात, डॉक्टर्स आहेत का आपण? आणि अन्वितची प्रगती आम्हाला जाणवली. मग आम्ही पुढे तो विचार केला की आधी तुम्ही आम्हाला म्हणजे क्लासेस घेतल्यानंतर असं कंपल्सरी नाही की जॉईनच केला पाहिजे, तुम्हाला आवडलं तर हे. आणि हे बघूनच म्हणजे त्याच्यामध्ये पण झालेले बदल बघितले, त्याचा जी मॅथ्सची उत्सुकता वाढली प्रत्येक विषयाचं. नाहीतर आम्हाला ह्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये कधी बाबा अभ्यास त्याचे नोट्स काढायला किंवा त्याचं काय चाललंय काय नाही हे बघायला पण म्हणजे वेळ नसायचा. पण तुमचे क्लासेस जॉईन केल्यापासून त्यांनी आम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडून आम्हाला कळाल्या. म्हणजे त्याची जी ज्ञानामध्ये जी भर झाली ती आम्हाला लगेच जाणवली. मग आम्ही पुढे हाच डिसिजन घेतला की नाही, हे उत्तमच आहे आणि पुढे आम्ही ते कंटिन्यू करण्याचा. स्वागत आहे आजच्या या पॅरेंट्स फीडबॅक मीटिंग मध्ये. त्याच्यामध्ये आपला विद्यार्थी अन्वित विकास झांजड आणि झांजड सर ज्यांचं नाही का पनवेल मधून आहेत. तर डॉक्टर साहेब, आपल्याला या परिवारामध्ये म्हणजे आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही जॉईन कसं झालात आणि तुम्हाला आतापर्यंत त्याचा कसा अनुभव आला? स्वागत आहे आपल्या या मीटिंग मध्ये. मला ऍक्च्युली सर फेसबुकवरूनच मी तुमची मला माहिती मिळाली आणि सर्वप्रथम आता कल्पना आली की बाबा चला आता मुलगा गेलाय 5वीला तर कसं की माझ्या मित्रांकडून मला माहिती मिळाली की बाबा सैनिक स्कूल असतात, RMS असतात, तर नेमकं कुठला क्लास हे करावा काय. तर तुमच्या मी ऍक्च्युली व्हिडिओ बघायचो आणि मला ते बघून व्यवस्थित वाटलं. म्हटलं चला एकदा सरांकडे आपण अप्रोच करावा. आणि जसं आम्ही इथे ऍडमिशन घेतलं आपल्या कोर्सेसला आणि सुरुवातीपासूनच आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद मिळाला, जेणेकरून सरांचं मार्गदर्शन उत्तमच आहे. व्यवस्थितरित्या प्रत्येक मुलांकडे त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं. प्लस त्यातून अन्वितमध्ये पण बरेचसे बदल आम्हाला जाणवले की सुरुवातीपासूनच त्यांनी आपली शिकवणीची पद्धत झाली किंवा आपले जे नोट्स आहेत आणि अतिशय सोप्या भाषेत म्हणजे प्रत्येक मुलाला कळेल असं ह्या पद्धतीने. आणि सरांचं प्रत्येक मुलांकडे वैयक्तिक लक्ष असतं. अच्छा, विषय घेतला. तर मॅडम पण या ठिकाणी आहेत, कारण तुम्ही दोघंही मिळून ॲज अ पालक म्हणून विद्यार्थ्याकडे जे लक्ष देत आहेत. कारण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे जर आपले एकत्र आले तर तो बदल नक्की घडतोय. आणि मला वाटतं तुम्ही जॉबला आहेत, पालक दोघंही जॉबला असून सुद्धा जे काही लक्ष विद्यार्थ्यांकडे दिलं पाहिजे, ज्या पद्धतीने थोडंसं एक अपडेट घेतला पाहिजे आधीमध्ये ऑब्झर्वेशन, तर हे पण एक महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचू शकल्या चांगल्या. आणि अन्वितने जे काय आतापर्यंत केलेले, तो एक चांगला या रेंज मधला विद्यार्थी आहे की त्याने नेहमी त्याचं असं लक्ष राहिलेलं की हा काय करतोय किंवा अजून पुढे किती चांगलं करू शकतो. तर आता अन्वित, तुला काय वाटतं, तुला कसं क्लासमध्ये कोणती गोष्ट आवडली? सर क्लासमध्ये बोलायचे. तुला जे वाटतं ते की तुला क्लास लावल्यानंतर तुला कोणता बदल झाला किंवा तुला काय आवडलं असं तू शेअर करू शकतो? सर अंडरस्टँडिंग झाली आणि सर स्कूलमध्ये पण मी ते एक्सप्लेन केलं तुम्ही शिकवलेलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, त्याचं एक्झिबिशन होतं, मग तेव्हा मी सगळ्यांना एक्सप्लेन केलेलं होतं ते तुम्ही शिकवलं. व्हेरी गुड. तर ऑलरेडी त्याला GK मध्ये, सायन्स मध्ये अशा विषयामध्ये आवड जास्त आहे आणि नक्कीच या गोष्टी तू आता जे करत आहे
बाकी तुला अन्वित आता या वर्षी तू एक्झाम देतोय RMS सैनिक स्कूल, पण तुला पुढे जाऊन काय बनायचंय? पुढे जाऊन 11वी-12वी नंतर कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं? सर मला चेस चॅम्पियन बनायचं. तर माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा. आणि मग आपण आपली चर्चा झाली होती की आता इंडियाचे जे प्लेयर्स आहेत, जे देश नाही का पूर्ण जगामध्ये नाव काढत आहेत, नाही का, आपण चर्चा केली प्रज्ञानंद, डी गुकेश, तसंच तू पण तुझ्या या क्षेत्रामध्ये तू पण चांगलं पुढे जाशील. शुभेच्छा. कुठलंही क्षेत्र असेल, चेस म्हणजे तुझी आवड म्हणून तू जाशील, किंवा तुला अजून कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे भविष्यात तुझं इच्छा असेल, तर नक्कीच तू ही जी तयारी करतो, हे सगळ्या RMS सैनिक स्कूल या सगळ्या गोष्टींचा फायदा तुला नक्कीच पुढे होईल. माझ्याकडे तुला खूप. थँक्यू सर. तर बाकी आपल्याला आता ऑनलाईन तुम्ही सगळं शेअर केलं की ऑनलाईनचं कसं वाटलं काय. तर ऑनलाईन मध्ये आता ऑफलाईन मध्ये पण विद्यार्थी आपले म्हणजे करतात. मग ऑनलाईन मध्ये जे असे पालक आहेत ज्यांना वाटतं की ऑनलाईन कशी तयारी ऑनलाईन मध्ये शक्य आहे का एवढे विद्यार्थ्यांनी करणं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ऑनलाईन ऑफलाईन आणि आपल्या ऑनलाईन मधून जे आपण वेगळ्या टूल्स वापर करायचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचवण्यात, त्या आपल्याला कशा वाटल्या? आपण थोडक्यात. मी स्टाफ नर्स आहे JJ हॉस्पिटलमध्ये सर, ओके नर्सिंग ओके, ऑफिस. ग्रेट. तर दोघेही पालक वर्किंग मध्ये असताना विद्यार्थ्याकडे ज्या पद्धतीने आपण लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे कम्युनिकेशन आपलं आतापर्यंत राहील. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अन्वितला माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि थँक्यू सर. भविष्यासाठी जे काही तू करशील अन्वित, त्याच्यामध्ये पण या सगळ्या गोष्टींनी तुला 100% फायदा होणार आहे. मी आणि येणारे काही शिल्लक दिवस आहेत त्याचा तू तुझ्याकडून बेस्ट ऑफ द्यायचा तू प्रयत्न करशील. येस सर. त्याचं ऍक्च्युली अजून तो लहान आहे सर. त्याचं भविष्य काय आहे, त्याला ते IAS ऑफिसर बनायचंय, त्याला सायंटिस्ट बनायचंय, त्याला एम्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनायचंय, चेस चॅम्पियन बनायचंय. तो जे बनेन ते बनेन, पण आता आपण त्याला बेस्ट दिलं पाहिजे, बेसिक क्लिअर Yes, केलं yes, yes. पाहिजे. इवन खेळाडू बनण्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. येस येस. हा हे तेच बेसिक. म्हटलं मी की तो आवड म्हणून त्या क्षेत्रामध्ये जाईल किंवा त्याच्या मनामध्ये अजून नंतर येईल की मला हे करायचं, तो कोणतेही करेल. तर त्याच्यामध्ये आपल्या जे काही तो मेहनत घेत आहे, सर्व तयारी करत आहे वेगळ्या विषयांचा, किंवा आपल्या क्लासमध्ये काही व्हॅल्यूज पण आपण दिलेले आहेत की 5 व्हॅल्यू फॉलो करणं, त्याच्यामधून तो पुढे कुठल्याही क्षेत्रामध्ये जाईल त्यावेळेस तो त्या क्षेत्रामध्ये ग्रेट करू शकतो. त्याच्या त्या स्वभावावरूनच आपल्याला त्याच्याबद्दल वाटतं. येस. ठीक आहे. तो करेन सर, ही हो, हो. डिझर्व. आणि आमचं म्हणजे पाहिजे तेवढा आम्हाला त्याला वेळ द्यायला होत नाही, पण त्यातल्या त्यात तरी पण एक पालक म्हणून आमची पण तेवढीच जबाबदारी आहे की आम्ही पण तेवढं बेस्ट त्याला दिलं पाहिजे. जेवढं तुम्ही प्रत्येक स्टुडंटसाठी डेडिकेशन देताय, इंडिव्हिज्युअल एवढे मीटिंग घेताय, इंडिव्हिज्युअली प्रत्येक 10 दिवसांच्या आत फोन आला नाही तर त्या पालकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे एवढं डेडिकेटली आजच्या ह्या युगामध्ये कोणीच करत नाही. इवन हो ना. स्टुडंट जे आता क्लासमध्ये जातो, 45 स्टुडंट्स एका क्लासरूममध्ये आहे सर. कित्येकदा ऑफलाईन लेक्चर घेतात, बऱ्याचशा नोटबुकमध्ये मिस्टेक्स असतात, वर्कबुकमध्ये मिस्टेक्स असतात. पालक म्हणून आम्हाला पाहावंच लागतं. मला असं वाटत नाही की ऑनलाईन ऑफलाईन मध्ये एवढा काही म्हणजे फरक आहे. ऑनलाईन असूनही तुम्ही खूप छान मुलांना देण्याचा प्रयत्न केला. थँक्यू व्हेरी मच. तर धन्यवाद. आपण ज्या मतीने मनापासून या गोष्टी शेअर केल्या, त्यामुळे सगळ्यांना या गोष्टींची क्लॅरिटी पण येते.